So next topic, shear force and bending moment. Shear force and bending moment. Can you tell me what is shear force and what is bending moment? Shear force and bending moment म्हणजे काय? What is shear force and what is bending moment? Shear force म्हणजे काय आणि bending moment म्हणजे काय? सांगा. Let's consider a beam. एक beam consider करा. Simply supported beam subjected to central point load, let's say P, right? ह्या पॉइंटला रिएक्शन किती येईल इथं? P/2. इथं रिएक्शन किती येईल? P/2. बरोबर आहे का? P/2 and P/2. Now what is shear force? Shear force म्हणजे काय? Let's take any section. एक सेक्शन घ्या xx at a distance x. At a distance x. Now what is shear force? Shear force म्हणजे काय? Shear force is nothing but the vertical unbalanced force either to the left or right of section. Unbalanced force, vertical unbalanced force म्हणतो आपण त्याला, किंवा vertical transverse force म्हणतो आपण त्याला. तो ट्रान्सफोर्स फोर्स म्हणतो आपण, किंवा समेशन ऑफ ट्रान्सफोर्स फोर्सेस आयदर टू द लेफ्ट ऑफ सेक्शन और राईट ऑफ सेक्शन. समजा आता या सेक्शनवर तुम्ही कुठं पण सेक्शन घ्या, तुम्ही जर लेफ्टला बघितलं तर व्हर्टिकल अनबॅलन्स फोर्स किती? P/2, राईट? दॅट इज द शिअर फोर्स at that point. बेंडिंग मोमेंट सुद्धा सेम आहे. बेंडिंग मोमेंट इज ऑल्सो द अनबॅलन्स मोमेंट आयदर टू द लेफ्ट और राईट ऑफ अ सेक्शन. म्हणजे जर या सेक्शनला तुम्ही मोमेंट जर घेतला, इट विल बी P/2 इंटू एक्स. P/2 इंटू एक्स. तर या पॉइंटला जर तुम्ही मोमेंट घेतला तर x इक्वल टू 0 होऊन जाईल. सो बेंडिंग मोमेंट विल बी 0. या पॉइंटला जर तुम्ही बेंडिंग मोमेंट घेतला तर तो येईल P/2 इंटू L/2, राईट? P/2 इंटू L/2 म्हणजे PL/4 येईल, राईट? सो शिअर फोर्स इज नथिंग बट vertical unbalanced force either to a left or right of a section, किंवा summation of transverse forces either to a left or right of section. Bending moment is the summation of moments either to a left or right of a section. Yes? समजते का सगळ्यांना? ओके, नाउ विल सी सम क्वेश्चन्स. आपण डायरेक्ट क्वेश्चन बघूयात. आता इथं काय विचारलंय त्यांनी, व्हिच पार्ट ऑफ द बीम इज सब्जेक्टेड टू प्युअर बेंडिंग मोमेंट इन द फॉलोइंग फिगर. नाउ व्हॉट इज प्युअर बेंडिंग? प्युअर बेंडिंग मोमेंट. प्युअर बेंडिंग मोमेंट म्हणजे काय? कुठल्या पण बीमला प्युअर बेंडिंग कधी म्हणतो आपण? व्हेन नो 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 नॉट शियर कॉन्स्टंट. When bending moment is uniform. When bending moment is uniform and shear is 0. Shear is 0, then it is called as pure bending moment case. Then it is called as pure bending moment case. Are you getting or not? Then it is called as pure bending moment case. समजतंय का? सांगा याचा आन्सर काय येईल मग सांगा. बेंडिंग मोमेंट इज युनिफॉर्म अँड शिअर फोर्स इज 0, राईट? कारण की लक्षात घ्या, शिअर फोर्स काय घेतो आपण? शिअर फोर्स इज नथिंग बट dm/dx. बरोबर आहे का? येस. शिअर फोर्स इज नथिंग बट dm/dx.
आणि जर बेंडिंग मोमेंट युनिफॉर्म असेल मीन्स देअर इज नो चेंज इन बेंडिंग मोमेंट, ऑब्वियसली शिअर फोर्स काय येईल? 0 येईल. येस, सिंपल सांगतो तुम्हाला. प्युअर बेंडिंग मोमेंटचा एक तुम्हाला SFDB म्हणजे मी काढून दाखवतो. लेट से if there is beam like this, which is subjected to load P, right? This is distance A, and total distance is L. Total distance is L, right? आता मला सांगा इथं रिएक्शन काय येतील? What will be reaction? इथं P येईल रिएक्शन, इथं पण काय येईल? रिएक्शन P येईल, राईट? जर तुम्ही याचा शिअर फोर्स डायग्राम काढायला गेले, इफ यू आर ट्राइंग टू ड्रॉ अ शिअर फोर्स डायग्राम, that shear force diagram will be like this. इथं तुम्ही सेक्शन घेतला आणि लेफ्टला किंवा राईटला अनबॅलन्स फोर्सेसचं समेशन केलं, ह्या सेक्शन मध्ये, एवढ्या सेक्शन मध्ये शिअर फोर्स जो आहे तो 0 येईल. असं शिअर फोर्स डायग्राम येईल, बरोबर आहे का? आणि जर तुम्ही याचा बेंडिंग मोमेंट डायग्राम जर ड्रॉ केला तर बेंडिंग मोमेंट डायग्राम असा येईल. इथं P इंटू A येईल. म्हणजे एवढ्या पोर्शन मध्ये शिअर फोर्स 0 आहे आणि बेंडिंग मोमेंट युनिफॉर्म आहे. बेंडिंग मोमेंट जो आहे तो युनिफॉर्म आहे. म्हणजेच काय, हा जो एवढा पोर्शन आहे बीमचा, फक्त एवढा पोर्शन, इट इज सब्जेक्टेड टू प्युअर बेंडिंग मोमेंट. इट इज सब्जेक्टेड टू प्युअर बेंडिंग मोमेंट. समजतंय का? यस. आता इथं बघा तुम्ही, राईट? आता इथं बघा, जर तुम्ही RA फाइंड आउट केला, RA फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला समेशन ऑफ मोमेंट अबाउट D इक्वल टू 0 घ्यावं लागेल. ते किती येईल? RA इंटू 5 क्लॉकवाईज मायनस 20 इंटू 3 मायनस 30 इंटू 1 इक्वल टू 0, राईट? RA इंटू 5 इक्वल्स टू काय येईल? 90. बरोबर आहे का? येस और नो? तो RA काय येईल? 18. RA इज 18 किलोन्यूटन. मग मला सांगा RB किती येईल? RB किती येईल सांग? RD किती येईल? RD नॉट RB, RD 20 आणि 30 50. 50 मधून 18 गेले, किती राहिले? 32. 32 किलोन्यूटन. यस. आता जर तुम्ही याचा शिअर फोर्स डायग्राम ड्रॉ केला, RA किती आला? 18. RA जाईल 18 वर, नंतर इथपर्यंत युनिफॉर्म असेल, इथं 20 न खाली जाईल, म्हणजे इथं वर 18 राहील आणि इथं 2 जाईल खाली, थोडा 2 युनिफॉर्म राहील, नंतर पुन्हा 30 न खाली जाईल, म्हणजे टोटल 32 होईल, राईट? आणि इथं आला की पुन्हा वर 32 येईल. म्हणजे हा झाला त्याचा SFD. आता ह्या SFD मध्ये शिअर फोर्स 0 आहे का कुठं? शिअर फोर्स 0 आहे, राईट? मग प्युअर बेंडिंगची केस येईल का? विल देयर बी प्युअर बेंडिंग केस? प्युअर बेंडिंगची केस होईल? नो, राईट? म्हणजे याचा आन्सर काय येईल मग? नो पार्ट ऑफ द बीम इज सब्जेक्टेड टू प्युअर बेंडिंग मोमेंट. आले का लक्षामध्ये? आन्सर इज 4. यस. समजलंय का सगळ्यांना? नो पार्ट ऑफ द बीम इज सब्जेक्टेड टू प्युअर बेंडिंग मोमेंट. नेक्स्ट. याचं काय येईल? सेकंड आन्सर. If a cantilever beam is subjected to a point load. मागचा क्वेश्चन समजलाय ना सगळ्यांना? ऑल आर गेटिंग? सगळ्यांना समजलाय?
Right? Now this question. If a cantilever beam is subjected to a point load at its free end, if a cantilever is subjected to pure a point load at its free end, then shear force diagram is. इथं रिएक्शन किती येईल? रिएक्शन पण पीच येईल. याचा जर तुम्ही एसएफडी ड्रॉ केला, एसएफडी विल बी लाईक दिस, रेक्टँग्युलर येईल. बरोबर आहे का? पी. त्यांनी काय विचारलंय की देन द शियर फोर्स अंडर द लोड, अंडर द पॉइंट लोड इज. पॉइंट लोडच्या अंडर शियर फोर्स किती आहे या पॉइंटला? शियर फोर्स इज इक्वल टू पी, म्हणजे काय? इक्वल टू द लोड आहे. सो काय आन्सर येईल याचं? 3. समजतंय का? इझी क्वेश्चन आहे खूप. शियर फोर्स विल बी इक्वल टू द लोड. Next. Next question. A prismatic beam fixed at both ends carries uniformly distributed load over the entire span. The ratio of bending moment at support to the bending moment at mid span is. काय आन्सर यायचं माहितीये कोणाला? ऍक्च्युली हा इथला क्वेश्चन नाहीये. त्यांनी काय दिलंय बघा, अ प्रिझमॅटिक बीम फिक्स ॲट बोथ एंड्स. अ प्रिझमॅटिक बीम फिक्स ॲट बोथ एंड्स carries UDL over entire span. मला सांगा याचा फ्री बीएमडी काय येतो? फ्री बीएमडी, व्हॉट इज द फ्री बीएमडी? फ्री बीएमडी काय येतो? इथं बेंडिंग मोमेंट किती येतो? इथं इथं मध्ये किती येतो? WL²/12. आणि इथं किती येतो सपोर्टला? फिक्स बीएमडी. इथं किती येतो? याचा हा झाला फ्री बीएमडी. नो आय एम आस्किंग दिस. याचं सांगा मला, याचे व्हॅल्यू सांगा काय आहेत ते. इथं किती आहे बेंडिंग मोमेंट? हा ऑर्डिनेट किती आहे? हा किती आहे? WL²/8. बरोबर आहे का? WL²/8. आणि हा किती आहे? WL²/12. आता ज्यावेळेस तुम्ही दोघांना एकत्र करणार,
ज्यावेळेस तुम्ही दोघांना एकत्र करणार त्यावेळेस इथं ऑर्डिनेट काय राहील? ज्यावेळेस तुम्ही दोघांना एकत्र करणार लाईक दिस, ज्यावेळेस तुम्ही यांना एकत्र करणार तर इथं WL² / 12 राहील, हे मायनस आणि एवढा ऑर्डिनेट किती राहील? हा WL² / 8 - WL² / 12, WL² / 24 राहील, राईट. आपल्याला ह्या दोघांचा रेशो विचारला, त्याने विचारले काय? द रेशो ऑफ बेंडिंग मोमेंट ऍट द सपोर्ट टू द बेंडिंग मोमेंट ऍट द मिड स्पॅन, म्हणजे WL² / 12 टू द WL² / 24 हा विचारलाय त्यांनी आपल्याला. सो 24/12 किती होत आहे? 2 होत आहे. आन्सर इज 2. थर्ड आन्सर. आले का लक्षामध्ये? समजलंय का सगळ्यांना? नेक्स्ट. At a section in a loaded beam where shear force is 0, bending moment at that section is. See, at a section, आता बेंडिंग मोमेंटचा जो इक्वेशन आहे इट इज फंक्शन ऑफ एक्स, राईट. आणि आपल्याला माहित आहे की dm/dx इज इक्वल्स टू शिअर फोर्स, राईट. आणि मॅक्सिमम मिनिमाचा जर प्रिन्सिपल तुम्ही बघितला, मॅक्सिमम मिनिमाचा प्रिन्सिपल जर तुम्ही बघितला, राईट, ऍट द प्लेस ऑफ मॅक्सिमा अँड मिनिमा, ऍट द प्लेस ऑफ मॅक्सिमा अँड मिनिमा, at the place of maxima and minima, dm/dx आपण फर्स्ट डेरिव्हेटिव्ह घेतो आपण त्या व्हेरिएबलचा, dm/dx इक्वल्स टू 0, म्हणजेच काय? शिअर फोर्स इक्वल्स टू 0. म्हणजे ऍट द प्लेस ऑफ मॅक्सिमम मिनिमम, ऍट द प्लेस ऑफ मॅक्सिमम मिनिमम बेंडिंग मोमेंट dm/dx इक्वल्स टू 0. बरोबर आहे का? सिंपल प्रिन्सिपल आहे मॅक्सिमम मिनिमाचा. जर मॅक्सिमम मिनिमा कोणाला येत नसेल तर मी आज माझं फ्री लेक्चर अवेलेबल आहे मॅक्सिमम मिनिमाचं मॅथ्सचं, ते बघून घ्या. फ्री लेक्चर आहे मॅथमॅटिक्सचं, ते बघून घेतात. सिरीज पण आहे त्याच्यामध्ये, मॅक्सिमम मिनिमम पण आहे. सो ऍट द प्लेस ऑफ मॅक्सिमम अँड मिनिमम dm/dx इक्वल्स टू 0, म्हणजे शिअर फोर्स इक्वल 0. मग तिने विचारले काय? ऍट अ सेक्शन इन अ लोडेड बॉडी, लोडेड बीम वेअर शिअर फोर्स इज 0, बेंडिंग मोमेंट ऍट दॅट सेक्शन विल बी. याचा आन्सर काय? मे बी मॅक्सिमम ऑर मिनिमम. हे करेक्ट आन्सर आहे, राईट. मे बी मॅक्सिमम ऑर मिनिमम. समजतंय का? ओके, मे बी मॅक्सिमम ऑर मिनिमम. नेक्स्ट क्वेश्चन. The point of contraflexure in beam is where. See, समजा एखादा बेंडिंग मोमेंट डायग्राम तुम्ही ड्रॉ केला. लेट्स कन्सिडर सम बेंडिंग मोमेंट डायग्राम. एक बेंडिंग मोमेंट डायग्राम कन्सिडर करा. And let's say if the bending moment diagram is like this, असं समजा असेल बेंडिंग मोमेंट डायग्राम. This is plus
दिस इज मायनस, दिस इज मायनस, दिस इज द बेंडिंग मोमेंट डायग्राम. आता इथं काय होतंय, बेंडिंग मोमेंट जो आहे तो असा निगेटिव्ह निगेटिव्ह वाढत जातोय 0 पासून, आणि नंतर तो असा निगेटिव्ह पासून पुन्हा पॉझिटिव्ह कडे वाढत वाढत गेला. राईट. पुन्हा पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे आला आणि पुन्हा 0 झाला. राईट. आता इथं काही पॉइंट्स आहेत जिथं बेंडिंग मोमेंट 0 होतोय. These are the points at which the bending moment 0. Those points are called as point of inflection म्हणतो आपण त्याला. ज्या पॉइंटला बेंडिंग मोमेंट 0 होतो त्या पॉइंटला पॉइंट ऑफ इन्फ्लेक्शन म्हणतो आपण. बरोबर आहे का? नाउ व्हॉट इज पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्झर? कॉन्ट्रा म्हणजे काय? कॉन्ट्राफ्लेक्झर. कॉन्ट्रा म्हणजे काय? अपोजिट. अपोजिट. आणि फ्लेक्झर म्हणजे काय? बेंडिंग. अपोजिट बेंडिंगचे पॉइंट कुठले आहेत तिथं? म्हणजेच काय? पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्झर म्हणजे काय? इट इज द पॉइंट ऍट विच बेंडिंग मोमेंट चेंजेस साइन. It is the point at which bending moment changes sign. Are you getting this or not? It is the point at which bending moment changes sign. The point at which bending moment choice changes sign. So these are the point of contraflexor. म्हणजे मी असं म्हणू शकतो का की एव्हरी पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्झर इज पॉइंट ऑफ इन्फ्लेक्शन? कारण की साइन चेंज करताना त्याला झिरोला क्रॉसेस करावं लागेल. कॅन आय से लाईक दॅट? Every point of contraflexor is point of inflection. Can I say like that? Vice versa. Every point of inflection is point of contraflexor. Right or wrong? Every point of inflection is the point of contraflexor. Right or wrong? सांगा. रॉंग. राईट. सो इथं बघा, हा पॉइंट ऑफ इन्फ्लेक्शन आहे, इथं पॉइंट ऑफ इन्फ्लेक्शन आहे. हा पॉइंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्झर होऊ शकतो का? इथं बेंडिंग मोमेंट फक्त 0 झालाय, त्याने साइन नाही चेंज केली. यस. सो कॉन्व्हर्स ट्रू नाहीये. Every point of contraflexor is point of inflection, but every point of inflection cannot be point of contraflexor. So आन्सर काय येईल याचा? याचा आन्सर काय येईल? सेकंड. यस. बेंडिंग मोमेंट चेंजेस, इथं साइन पाहिजे, टायपिंग मिस्टेक झालाय. बेंडिंग मोमेंट चेंजेस साइन. डिस्प्लेसमेंट चेंजेस साइन, रॉंग. शियर फोर्स चेंजेस साइन, लोड चेंजेस साइन, रॉंग. ओके. समजते सगळ्यांना? नेक्स्ट. ओके. आता याचा आन्सर सांगा काय आहे ते. Relationship between shear force and load intensity and bending moment are. सांगा काय येईल आन्सर? काय सांगा? व्हॉट इज द रिलेशन?
त्यांनी आन्सर देताना 1 दिलता बघा याचा आन्सर. बट आन्सर कुठला असेल आन्सर याचं? आन्सर 3 पाहिजे होतं, पण एमपीएससी आन्सर 1 दिलतं बरं त्याचं. एमपीएससी 1 आन्सर दिलतं. मला रिवाइज की माहित नाही, पण एमपीएससी आन्सर 1 दिलतं. ठीक आहे. येस येस येस. हॅलो हॅलो, समजलंय का आन्सर याचं? ओके, नेक्स्ट. याचं काय आन्सर सांगा. व्हॉट इज आन्सर ऑफ दिस? A beam of length 10 meter carries a uniformly distributed load of 20 kilonewton per meter over its entire length and rests on two simple supports. In order that the maximum bending moment produced in the beam is the least possible, the support must be placed on the ends at a distance of. माहिती कोणाला आहे? एक सिंपल कन्सेप्ट सांगतो तुम्हाला. राईट, इथे तेवढा वेळ नाही आपल्याकडे. राईट, पण तुम्हाला एक कन्सेप्ट सांगतो काय येतो याचा. समजा एक तुम्ही सिम्पली सपोर्टेड बीम घेतला, which is subjected to UDL. राईट, याच्यासाठी बेंडिंग मोमेंट डायग्राम काय येईल? याच्यासाठी बेंडिंग मोमेंट डायग्राम काय येतो? पॅराबोलिक येतो. त्याला मी नवीन याच्यावर तुम्हाला सांगतो. समजा एक तुम्ही सिम्पली सपोर्टेड बीम घेतला, सब्जेक्टेड टू UDL. याचा जो बेंडिंग मोमेंट डायग्राम आहे तो असा येईल काहीतरी. राईट, मला सांगा, समजा मी हा सपोर्ट आतमध्ये घेतला, हे जे सपोर्ट आहेत समजा ते असे थोडे आतमध्ये घेतले मी, सेम लोडिंग साठी आणि सेम लेंथ साठी जर मी सपोर्ट आतमध्ये घेतले, आता ज्यावेळेस सपोर्ट एंडला असतात त्यावेळेस माझा डिझाईन बेंडिंग मोमेंट काहीतरी असेल. लेट से इट इज Y1. राईट, ज्यावेळेस मी सपोर्ट थोडे आतमध्ये घेईल त्यावेळेस बेंडिंग मोमेंट डायग्राम माझा असा होऊन जाईल. बरोबर आहे का? आता डिझाईन बेंडिंग मोमेंट काय असेल? कमी होईल Y1 पेक्षा का जास्त असेल सांगा. डिझाईन बेंडिंग मोमेंट तुम्ही काय घेता? मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट ओव्हर द बीम. म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे, ही व्हॅल्यू किंवा ही व्हॅल्यू निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह याच्यापैकी एक व्हॅल्यू असेल. राईट, आले का लक्षामध्ये? समजतंय का? राईट,
आता समजा मी सपोर्ट अजून आतमध्ये घेतले, सपोर्ट जर मी अजून आतमध्ये घेतले तर हा निगेटिव्ह बेंडिंग मोमेंट वाढेल आणि पॉझिटिव्ह कमी येईल, लाईक दिस. आता या केसमध्ये डिझाईन बेंडिंग मोमेंट काय येईल तुमचा? दिस विल बी युअर डिझाईन बेंडिंग मोमेंट. ही व्हॅल्यू येईल तुमची डिझाईन बेंडिंग मोमेंटची. जसं तुम्ही आतमध्ये घेतात तसं निगेटिव्ह बेंडिंग मोमेंट वाढेल, राईट. आता मला सांगा, त्यांनी विचारलंय काय की तुम्ही सपोर्ट किती आतमध्ये ठेवले पाहिजे सो दॅट द डिझाईन बेंडिंग मोमेंट इज मिनिमम पॉसिबल. ज्यावेळेस सपोर्ट एंडला असतील त्यावेळेस डिझाईन बेंडिंग मोमेंट तुमचा हा असेल. थोडा सपोर्ट आतमध्ये घेतला की डिझाईन बेंडिंग मोमेंट कमी होईल. अजून आतमध्ये घेतलं तर मग निगेटिव्ह बेंडिंग मोमेंट वाढेल आणि डिझाईन बेंडिंग मोमेंट हा होईल. समजतंय का? राईट. मग आता क्वेश्चन हा आहे की व्हेन द डिझाईन बेंडिंग मोमेंट इज मिनिमम पॉसिबल, डिझाईन बेंडिंग मोमेंट सगळ्यात कमी कधी असेल? सांगा. ज्यावेळेस लक्षात घ्या, ज्यावेळेस इथला व्हॅल्यू आणि इथला व्हॅल्यू दोन्ही सेम असतील त्यावेळेस. आलं का लक्षामध्ये? ज्यावेळेस निगेटिव्ह बेंडिंग मोमेंट आणि पॉझिटिव्ह बेंडिंग मोमेंट दोन्ही सारखे असतील त्यावेळेसचा डिझाईन बेंडिंग मोमेंट जो आहे तो सगळ्यात कमी असेल, राईट. आता हे ज्यावेळेस मी स्वाम घेतो, बरेचसे लोक स्वामला ऑलरेडी आहेत, त्यावेळेस मी खूप डिटेलमध्ये घेणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही सध्या टेन्शन घेऊ नका, राईट. कन्सेप्ट समजली का? तर त्यावेळेस हा जो लेंथ आहे इथला तो किती असतो, सपोर्ट किती अंतरावर असतो? लक्षात घ्या, इट इज ऍट द डिस्टन्स ऑफ 20.07%. बरोबर आहे का? इज इट करेक्ट? 20.07% टोटल लेंथच्या, राईट. मी आन्सर काही सांगा. इथं आन्सर काही नाही. त्यांनी बीमचा लेंथ किती दिलाय? 10 मीटर दिलाय. हा, मग सपोर्ट कितीवर पाहिजे? 20.07% म्हणजे बाय 100 ऑफ 10 मीटर. म्हणजेच काय येईल आन्सर? 20.71 आहे मला वाटतं, काहीतरी असं 2.07 मीटर येईल काहीतरी. 2.07 20.71 समथिंग काहीतरी आहे, राईट. आता ही व्हॅल्यू 20% आलं कसं? 20% आलं कसं? तुम्ही काय करता, इथल्या बेंडिंग मोमेंटचं इक्वेशन लिहिता, हे इक्वेशन, राईट. 20.7% आहे, राईट. 20.71 समथिंग आहे काहीतरी, 701 आहे मला वाटतं. मला एक्झॅक्ट लक्षात नाही. तुम्ही काय करता, इथला बेंडिंग मोमेंट आणि इथला बेंडिंग मोमेंट दोन्ही इक्वेट करता आणि इक्वेट केल्यावर तुम्हाला एचा व्हॅल्यू भेटतो तुम्हाला. समजतंय का? आले का लक्षामध्ये? सिंपल कन्सेप्ट आहे, रेग्युलर क्वेश्चन आहे हा, खूप वेळेस विचारलेला क्वेश्चन आहे. म्हणजे आयएस ला त्याला तर खूप वेळेस विचारलेला आहे, नंबर ऑफ टाइम्स विचारलेला आहे. येस. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. द शियर फोर्स ऑन अ सिम्पली सपोर्टेड बीम इज प्रोपोर्शनल टू. खूप खूप इझी क्वेश्चन विचारला, 18 ला विचारलेला आहे, लास्ट एक्झाम. शियर फोर्स काय घेतो आपण? डिस्प्लेसमेंट ऑफ द न्यूट्रल ऍक्सिस. सम ऑफ द फोर्सेस घेतो पण फक्त आयदर लेफ्ट और राईटला. सम ऑफ द ट्रान्सफर्स फोर्सेस घेतो, राईट. आता लक्षात घ्या, बरेचसे लोक पूर्ण ऑप्शन बघत नाहीत, राईट. आता इथं त्यांनी बघा तिसरं ऑप्शन काय दिलंय, सम ऑफ द ट्रान्सफर्स फोर्सेस, आणि चौथं ऑप्शन दिलं अल्जेब्रिक सम ऑफ ट्रान्सफर्स फोर्सेस. अल्जेब्रिक सम म्हणजे कसं, अपवर्ड जाणारे पॉझिटिव्ह आणि डाऊनवर्ड जाणारे निगेटिव्ह. अरिथमॅटिक सम आणि अल्जेब्रिक सम तुम्ही दोन गोष्टी ऐकल्या असतील, बोथ आर डिफरंट.
तर आन्सर काय, अप्रोप्रिएट आन्सर काय 4 आहे. इथं रॉंग व्हायचे चान्सेस खूप असतात. लोक हे मार्क करू शकतात बरेचसे. मी तुम्हाला सांगतो, जे येणारे सुद्धा मुलं आहेत त्यांनी त्यापैकी बऱ्याचशा मुलांनी हे आणि हे आन्सर मार्क केलं पाहिजे. त्याच्यामुळे कधी पण लक्षात ठेवा, मल्टिपल चॉईस क्वेश्चन ज्यावेळेस असतात त्यावेळेस पूर्ण आन्सर बघत जा. माझे पण त्यावेळेस मी बरेचसे स्टुडंट होते त्यांनी पण हेच मिस्टेक केला, सम ऑफ ट्रान्सफर फोर्सेस बघितला. ठीक आहे. समजते सगळ्यांना? नेक्स्ट. आता हा क्वेश्चन बघा. द शिअर फोर्स अँड बेंडिंग मोमेंट आर झिरो at the free end of a cantilever beam if it carries. ते कॅन्टिलिव्हर वर पॉइंट लोड असो किंवा युडीएल असो, पॉइंट लोड जर असेल तर शिअर फोर्स डायग्राम येते, राईट. बेंडिंग मोमेंट डायग्राम असा येतो, म्हणजे शिअर फोर्स डायग्राम आणि बेंडिंग मोमेंट डायग्राम, राईट. सो फ्री एंडला शिअर फोर्स 0 नाहीये, बेंडिंग मोमेंट 0 आहे, राईट. सो फर्स्ट इज नॉट द आन्सर. त्याच्या मिडल स्पॅनला जर पॉइंट लोड असेल, मिडल स्पॅनला पॉइंट लोड ऍट द मिडल, पॉइंट लोड ऍट द मिडल ऑफ इट्स लेंथ, काय सांगा. इथं मिडलला पॉइंट लोड जर असेल त्याचा शिअर फोर्स डायग्राम काय येईल, लाईक दिस. यस. आणि बेंडिंग मोमेंट डायग्राम काय येईल, इथं तुम्ही कुठं पण सेक्शन घ्या, बेंडिंग मोमेंट 0 0 0 येतील, राईट. इथं बेंडिंग मोमेंट 0 येईल, नंतर मग वाढायला सुरुवात होईल. इट विल बी लाईक दिस. यस. आणि युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड जर असेल ओव्हर एंटायर लेंथ, त्या केसमध्ये शिअर फोर्स डायग्राम असा येईल, बरोबर आहे का. आणि बेंडिंग मोमेंट डायग्राम जो आहे इट विल बी सेकंड डिग्री, असं सेकंड डिग्री असेल. काय झालं बघा, आता किती आन्सर आहे त्याच्यामध्ये. काय केलं तर या क्वेश्चनचं कॅन्सल केलं का नंतर रिवाइज की मध्ये, तसंच ठेवला होता. हा क्वेश्चन कॅन्सल झाला, असं कॅन्सल झाला ना नक्की. कशामुळे कॅन्सल झाला समजलं का. त्यांनी आधी हे आन्सर दिलं की मध्ये 3 आन्सर दिलं त्यांनी. आलं की लक्षामध्ये. समजलंय. तर असं पण एक्झामला होतं, तुम्हाला मी सांगितलं की 5 ते 6 क्वेश्चन तुमचे असेच जातात कॅन्सल होणारे, आणि ते सोपे सोपे क्वेश्चन असतात. आता हा एवढा सोपा क्वेश्चन होता तरी पण तो गेला बऱ्याच लोकांचा. समजतंय. त्याच्यामुळं एक्झामला लक्षात ठेवायचं की आपल्याला 95 क्वेश्चन आहेत, 5 क्वेश्चन असे कॅन्सल होणार आहेत, आणि 95 पैकी 85 आपले आले पाहिजे, बरोबर आहे का. म्हणजे एका सब्जेक्ट मध्ये एकच क्वेश्चनला चान्स आहे तुम्हाला.
Next, simply separate beam carried couple at a point on its span. The shear force काय सांगा. खूप सोपा क्वेश्चन आहे तसं बघितलं तर. हा खूप सोपा क्वेश्चन आहे, सिंगल लाईन आहे. असे मी जवळजवळ दरवर्षी ह्या सेम टाईपचे मी 8 ते 10 क्वेश्चन करतो दरवेळेस. काय ते आन्सर, तुम्ही सिम्पली सेपरेट बीम घ्या, सिम्पली सेपरेट बीम घ्या आणि त्याच्यावर कपल घ्या, त्याच्यावर कपल घ्या, कुठं पण ऍक्ट करणार कपल, कुठं पण थ्रू आउट द स्पॅन, राईट. लेट्स दिस इज एम कपल आहे, राईट. त्याचा लेंथ एल आहे, त्याचे रिएक्शन जे आहेत, राईट, रिएक्शन तुम्हाला भेटते एम बाय एल. समजा हा पॉइंट ए आहे आणि हा पॉइंट बी आहे, राईट. तुम्ही मोमेंट अबाउट समेशन ऑफ मोमेंट अबाउट ए इक्वल्स टू 0 घ्या, समेशन ऑफ मोमेंट अबाउट बी इक्वल्स टू 0 घ्या. हा आहे तो आर ए इंटू एल प्लस एम इक्वल्स टू 0, आर ए इक्वल्स टू मायनस एम बाय एल, मग आर बी इक्वल्स टू प्लस एम बाय एल असं येईल, राईट. म्हणजे तुम्ही मोमेंट कुठं पण ऍड करा, एक सिंगल मोमेंट जर ऍक्ट होत असेल सिम्पली सेपरेट बीमवर, तर लक्षात ठेवा एसएफडी इज ऑलवेज रेक्टँगल. एसएफडी जो आहे तो प्रत्येक वेळेस रेक्टँगलच येतो. निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह आहे, कपलच्या साईनवर डिपेंड आहे. इट इज ऑलवेज रेक्टँगल. म्हणजे काय येईल आन्सर, खूप सोपा क्वेश्चन आहे हा. इट्स व्हेरी इझी क्वेश्चन. 2019चे दोन्ही क्वेश्चन जे विचारले त्या दोघांमध्ये पण काहीच नव्हतं. आसिफ ऑनलाईन आलास का? आसिफ, आसिफ आर यू ऑनलाईन? येस. ओके, आलं का लक्षामध्ये? समजलंय? So these are the 10 questions from shear force and bending moment. तुम्ही जर आतापर्यंत जर फॉर्मचे क्वेश्चन बघितले असतील तर तुमच्या एक लक्षात येईल की क्वेश्चन मध्ये काहीच हे नाहीये, फक्त तुम्ही तो एरिया कव्हर केलेला पाहिजे, तुम्हाला कन्सेप्च्युअली तेवढं शिकवलेलं पाहिजे, राईट. देयर इज नथिंग हार्ड. येस. ओके. आसिफ तुझी बॅच कुठली होती? आसिफ पहिली बॅच होती का माझ्याकडे, फर्स्ट बॅच? ओके ओके. विवेक सोनाराम तुम्ही सगळे सोबतच होते, संजय, विवेक, मनोज. ओके ओके ओके. माझी पहिली बॅच आहे आसिफची, राईट. त्याच्या बॅच मधून जवळजवळ मला वाटतं सगळे सिलेक्ट झाले एमपीएससी. आणि आसिफ तू 8 आहेस ना आता करंटली? ओके. टू 2012 बॅच. Next topic is shear stress. Shear stress due to shear force. Shear stress due to shear force. राईट. समजा तुमच्याकडे एक रेक्टँग्युलर, हे इक्वेशन मी तुम्हाला कालच सांगितलं होतं. लेट्स से यू आर हॅव्हिंग अ रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन and over this section there is some shear force acting. Over this section there is shear force acting F, right? So
at any distance from this x neutral axis, from any distance from neutral axis, let's say I am taking any distance x, y samja. I am taking any distance y. So shear stress at this distance due to shear force F is given by F A y bar by IB. F A y bar by IB. डायग्राम मी पुन्हा एकदा काढतो. Shear stress at any distance from neutral axis is given by Fa y bar by Ib. Let's say this is your rectangular section. This is your neutral axis. Neutral axis. And let's say I want to find out shear stress here. या ठिकाणी मला shear stress find out करायचा आहे. Let's say this is section XX, which is at a distance of y. Right? या सेक्शनला मला shear stress find out करायचा आहे. आता इथं नोटेशन समजून घ्या. F is the shear force acting. हा एरिया म्हणजे काय? हा जो सेक्शन तुम्ही कन्सिडर केलेला आहे त्याच्या एक तर वरचा एरिया घ्यायचा किंवा खालचा एरिया घ्यायचा. नाउ व्हॉट इज y बार? y बार म्हणजे काय? हा जो एरिया आहे त्या एरियाचा जो सेंट्रॉइड असेल त्याचा न्यूट्रल ऍक्सिस पासूनचा डिस्टन्स, दॅट इज y बार. आले का लक्षात? I म्हणजे काय? मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट न्यूट्रल ऍक्सिस. आणि b म्हणजे काय? इथला विथ आहे. इथला विथ, या सेक्शनचा विथ इथला. राईट? आता हा विथ थ्रूआउट इथं कॉन्स्टंट असतो रेक्टँग्युलर सेक्शनच्या केसमध्ये. पण समजा तुमच्याकडे असं डायमंड सेक्शन असेल तर डायमंड सेक्शन मध्ये समजा तुम्ही न्यूट्रल ऍक्सिस पासून जर सेक्शन घेतला तर प्रत्येक ठिकाणी इथं विथ वेगळं असेल त्याचं. समजतंय का? फॉर्म्युला समजलाय? येस. ओके, सो काय येईल आन्सर याचं? आता एफ च्या जागेवर त्यांनी इथं एस घेतलं, एस ए वाय बार बाय आय बी. ठीक आहे. रेक्टँग्युलर सेक्शन आहे, एक रेक्टँग्युलर सेक्शन आहे, त्याचा हा न्यूट्रल ऍक्सिस आहे. मला शियर स्ट्रेस फाइंड आउट करायचा आहे ड्यू टू शियर फोर्स एफ. याच्यावर एक शियर फोर्स ऍक्ट होतोय एफ. राईट? सो न्यूट्रल ऍक्सिस पासून ऍट अ डिस्टन्स वाय समजा मला शियर स्ट्रेस फाइंड आउट करायचा आहे. त्यासाठी हा इक्वेशन आहे. इक्वेशन काय सांगतोय? शियर स्ट्रेस ऍट एनी सेक्शन ऍट एनी डिस्टन्स वाय इज इक्वल्स टू एफ ए वाय बार बाय आय बी. एफ म्हणजे काय? शियर फोर्स ऍक्टिंग. ए म्हणजे काय? एरिया अबो और बिलो द सेक्शन. मीन्स समजा हा रेड मार्क जे मी केलेला एरिया, हा जो एरिया मार्क करतोय तो एरिया तुम्हाला घ्यायचा आहे किंवा त्या सेक्शनच्या खालचा एरिया घ्यायचा आहे तुम्हाला, पूर्ण एरिया. एरिया अबो और बिलो द सेक्शन. एरिया अबो और बिलो द सेक्शन. आणि नंतर काय करायचं? वाय बार म्हणजे काय? जो तुम्ही एरिया घेतलेला आहे सेक्शनच्या वर असेल किंवा खाली असेल त्या एरियाचा जो सेंट्रॉइड आहे त्याचं डिस्टन्स घ्यायचंय तुम्हाला न्यूट्रल ऍक्सिस पासून, दॅट इज वाय बार. I is what? Moment of inertia about neutral axis, that is BD cube by 12. And B म्हणजे काय? With at the section at which you are finding out the shear stress. B म्हणजे काय? With at the section at which you are finding out the shear stress. समजतंय का? आलं का लक्षात? ज्यावेळेस तुमचा आता टॉपिक होईलच ना, 5-7 दिवसात मी घेईल तो शियर स्ट्रेस, राईट? त्यावेळेस तुम्हाला सगळं समजेल. आन्सर इज 1. Here at the neutral axis of beam cross section shear stress is. आता याचं व्हॅरिएशन जो आहे तो रेक्टँग्युलर येतो असा. सॉरी, नॉट रेक्टँग्युलर, पॅराबोलिक व्हॅरिएशन आहे सेकंड डिग्रीचा रेक्टँग्युलर सेक्शन साठी. त्याचा आन्सर काय येईल? At the neutral axis of a beam cross section shear stress is maximum. Shear stress is maximum. आलं लक्षात? नेक्स्ट, एरिया ऑफ प्युअर बेंडिंग. ओके,
चलो विल स्टॉप हिअर टुडे. आज आपण इथंच थांबूयात.